अनुभव सुद्धा सांगितले। मोदींनी एमर्जन्सी डायरीज नावाच्या पुस्तकाचा उल्लेख केलाय, ज्यामध्ये त्यांना आलेले अनुभव मांडलेले आहेत। तर मोदींनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट लिहिली आहे। त्यावेळी ते संघाचे युवा प्रचारक होते। तर आणीबाणीच्या मुद्द्यावरून सीएम फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली आहे। एका घराण्याचा अहंकार शमवण्यासाठी आणीबाणीच्या काळामध्ये संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या। आणीबाणी काळात विरोधी नेत्यांना त्यांचा आवाज उठवला नसता तर देशामध्ये हुकुमशाही प्रस्थापित झाली असती, अशी टीका त्यांनी केली। आणीबाणीच्या 50 वर्षपूर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। वृत्तपत्रातील लेखातून फडणवीसांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला। विरोधकांना माझा सवाल हाच आहे की पहिल्यांदा हे सांगा, तुम्हाला इमर्जन्सी मान्य होती का? भारताच्या संविधानाची केलेली हत्या ही तुम्हाला मान्य होती का? त्याच्यावर बोलत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या नेत्यांनी ही हत्या केली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी अक्षरशः बदलण्याचं काम हे त्यांच्या नेत्यांनी केलं होतं। त्यामुळे त्याच्यावर ते बोलू शकत नाही, म्हणून असल्या गोष्टी बोलतात। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही आणीबाणीच्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका केली आहे। 25 जून हा संविधानाच्या हत्येचा दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं। आपातकाल क्या था, इसकी व्याख्या कोई एक वाक्य में नहीं हो सकती। मैंने बहुत सोच विचार कर प्रयास किया। मैं मानता हूं ये संपूर्ण नहीं है, परंतु एक मल्टी पार्टी डेमोक्रेसी, मूल स्वभाव जिस देश का लोकतांत्रिक है, ये लोकतांत्रिक देश के स्वभावगत लोकतांत्रिक देश की मल्टी पार्टी डेमोक्रेसी को व्यक्ति के तानाशाही में बदलने का षड्यंत्र का नाम है आपातकाल, जिसका उस वक्त अनेक लोगों ने पुरजोर विरोध किया, व्यक्तिगत नुकसान उठाकर भी विरोध किया। एक सुबह जो भारत की आत्मा को जगा गई, स्वतंत्र भारत की सबसे बड़ी त्रासदी को हम तर्कों, तथ्यों और घटनाओं की श्रृंखला से हम जरूर समझ सकते हैं।